व्यवसाय तर बघा, साधं उदाहरण आहे गुपचूपवाला. जेव्हा तुम्ही गुपचूपच्या ठेल्यावर जाता, 10 रुपयाची गुपचूप मागता, तर त्या प्लेटाकडे 10 वेळ बघता ती प्लेट स्वच्छ आहे की नाही, कारण गुपचूपवाल्याच्या हाताने धुतलेली असते म्हणून. ठीक आहे. आणि स्वतःला खूप असं स्वच्छतेचं समजता. गुपचूप तर त्याच्या हातचे खूप आवडतात, गटागट जाते गळ्यामध्ये. पण दाखवता असं की तो गुपचूपवाला असाच गरीब आहे आणि तुम्ही मात्र श्रीमंत, कारण तुमच्या वडिलांना असतो 70 ते 80 हजार पेमेंट. ठीक आहे. तुम्हाला वाचलो का गुपचूपवाला हा चिल्लर आहे. पण सगळ्यात मोठी चूक तुमची तिथेच आहे. गुपचूपवाला हा चिल्लर नाही आहे, तो व्यावसायिक आहे आणि त्याचा महिन्याचा धंदा 2 ते 3 लाख रुपये आहे. 10-10 हजाराचा गल्ला आहे गुपचूपवाल्यांचा, चांगला धंदा करतो म्हटलं तर म्हणून म्हणते की व्यावसायिकांचा नाद करू नका. व्यावसायिक कोणताही असो, तो फक्त जिद्दीने करता आला पाहिजे, थोडा डोक्याचा वापर सुद्धा केला पाहिजे. आणि तुम्ही समजता का तुम्ही नोकरीवाले असाल सरकारी तर तुम्हीच सगळ्यात श्रीमंत, असं काही नाही आहे. व्यवसाय इतकं श्रीमंत कोणीच नाही बरं.